करते? वाटाणे सोली ती? अगं वाटाण्याच्या शेंगा एवढ्या सुकल्या कस काय? वाटाणे का? अरे परवा दिवशी आणले, लक्षातच नाही माझ्या, सोलून ठेवायचे. असं कसं लक्षात नाही? तूच आणले म्हणलं, लक्षात तर असायलाच पाहिजे ना तुझ्या. विसरली कस काय तू? अरे काय सांगू तुला, तोय मावशीचा फोन आला, भाजीपाला घेऊन आले आणि तोय मावशीचा फोन आला, मग काय राहिले तसे. आता आहे ना, हिला फोनच नाही करणार, त्याच्यामुळे ना माझी कामच उरकत नाही पटापटा. नाहीतर काय, बरं काय करती, फोन करती आणि स्वतःच बोलत राहती, दुसऱ्याला काय बोलणंच देत नाही, तिचंच ऐकत राहायचं आपण नुसतं. हा ना, हिच्यामुळे माझी कामं उरकत नाहीत पटापटा. कामाला तिथं मला 15 मिनिटं लागायची, तिथं अर्धा तास लागत होते. आता हिचं फोनच उचलीत नसते, करीतच नसते आता हिला फोन. तू काय करतो? तू घे रे अभ्यास करून पटापटा. बर आई, करतो अभ्यास. कोणाचा फोन आला ग बाई? आई, कोणाचा फोन आहे मला सांग आधी. अरे काय नाही, तो मावशीचा आहे. उचलू नको बरं तू, अजिबात उचलू नको, कामात आहे म्हणून सांग, लगेच सांग बरं. गप तू. हा बोल ना ग, काय करती? काय नाही अगं, आताच म्हणत होता कशाला मावशीचा, ती तुला फोन करती आणि तू हे काम उरकत नाही आणि मग कशाला फोन करते सारखं मावशीला. बघ कसं आहे, बघितलं का? जाऊ त्याच. तू मला सांग, दिवाळीची खरेदी झाली काय तुझी? बाई मी काल बाजारात, परवा दिवशी बाजारात गेले. अगं तुला काय सांगते बाई, अगं इतकं महाग बाई, सारं इतक्या साड्या काय काय बाई बाजारात आले विकायला, इतके दिवे, इतकं सारे अशी दरवाजाची तोरण, असं लय बाई, लय घरात असं लावायला इतकं असं डेकोरेशनचं लय होतं बाई. काय सांगते तुला, मस्त घ्यावं वाटत होतं पण नाही घेतलं बाई. अगं महागच लय, काय सांगते तुला. अगं बाई नुसतं भाजीपाला घेऊन आले घरी. काय तुझी झाली काय? बाई एवढा काय खर्च करायचा? झाले बरं बोल. हे बघ, माझी साडी झाली 5,000ची, मुलांचे कपडे झाले 5,000चे आणि तुझ्या दाजीचे झाले 3,000चे आणि अजून काही किराणा, दिवाळीचं सामान, बाकी बरंच काही झालंय, सगळं 25,000 झाले. मस्त महाग करत राहते. अगं दिवाळी वर्षातून एकदाच येते, करायची मस्त शॉपिंग. अब तू गया बेटा. बाई एवढे पैसे काय घालायचे? हा 25,000 असते का कुठे एवढे खरेदीला? तुमचं काहीतरी तुला सांगते, मला जर अशी 25,000 दिले असते ना तर 3 महिन्याचा किराणा भरून आणला असता मी आणि वरचा खर्च बी भागवलेला असता. हा अशी 25,000 नसते दिवाळीला नसते उडवले बाई. गप म्हणजे काय? मग बरं आहे का आता हे? अगं दिवाळी एकदा येते म्हणून काय झालं, पण काय एवढा खर्च करत असतात का? तुमचं नोकरीवाल्यांचं काय बाई, दिवाळीचा बोनस येतोय मस्त पैकी. बाई येतोय सारखाच गुरु असावं ग बाई. बाई तुमचं काय बाई, नोकरीवाल्यांचं पुढं काढती. आता हिला काय सांगू, नवऱ्याने 7,000 दिलेत आणि त्यात सांगितले दिवाळीचं बी सामान आणि बाकी खर्च बी भागव. आता काय सांगू हिला? बहिणीला सांगितलं कसं मी गप्पा पडा करून. काय नाही बोल. मला काय पटत नाही माहिती तू पैसे उडवणं. हा मस्त जगून घ्यायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही, खर्च पाणी होतच राहतात, आपल्यालाच कमवायचे, आपल्यालाच घालवायचे, एवढं काय लोड घ्यायचं त्याच्यात, करायची मस्त मजा. बाई तुमच्या सारख्यांचं ऐकून आम्हाला जमन का? असलं नाही जमायचं बाई आम्हाला. बरं ठेव फोन तू. बाई तू काय सल्ले देऊ नको मला. ठेव फोन. हिला काय पहिल्यापासूनच वाढाव बोलायची सवय लागलेली. हा एवढीशी खरेदी करून आणेल आणि मला पण 25,000ची खरेदी झाली.
पहिल्यापासूनची सवय तिला. आता हिला फोनच नाही करणार. लय डोकं उठली ती बाई माझं. घेते बाई उरकून काम. हिच्यामुळे माझे काम उरकत नाही. नुसती सारखं फोन करीत राहते. काय काय तुला आधीच म्हणलं होतं फोन उचलू नको. झाली परत तुझी चिडचिड सुरू. हा काम राहतं बाजूला आणि तुझी चिडचिडच होती नुसती. तू गप रे. तुला नाही कळायचं. बहिणी बहिणींचं नातं असं असतं. हा किती भांडल्या किती काय झालं ना त्याला शिवाय कळतच नाही बाबा. आमची किती भांडण झाली ना तरी आम्ही एकमेकीला फोन करणार. असं असते. तुम्हाला नाही कळायचं. जाऊ दे. बर बाई तुझंच खरं. बरं जा तू अभ्यास कर. तुझा अभ्यास कर जा. आला नाही मोठ्या मनाने शिकवायला. एवढंच नाही तरी मोठ्या मोठ्या बाता करतोय. हिचं काही असतंय. किती महागाई वाढली तरी आपला खर्च आपणच ठेवायचा बजेट मध्ये. हा उगाच पैशाच्या अंदाज उडून काय करायचंय. बरं कमवायला काय थोडा जीव जाळावा लागतोय का. हिला काय बाई हिचं नवरा आहे नोकरीला. हा आपल्यासारख्याला पुढे जमत असतं का हिचं ऐकून. मग काय तर आता हिने सरी घातली मग आता काय मी काय दोन्ही काळा आवडायचं का. काय नको ग बाई. आपलं होईल ना तेवढंच खर्च करायचं. नाहीतर काय. आणि सगळ्याच वस्तू नव्या आणायची काही गरज आहे का. आहे ना मागच्या वर्षीचा आकाश कंदिले दिवे ते पण अजून काही एवढे खराब नाही झाले. थोडेफार आणता येते पण मग एवढे आणायची काही गरज आहे का. किराणा आणू तेवढा मापात. हा मग काय. आयशी पैशाची उधळपट्टी करायची आणि मग कर्ज बोकांडी झालं का परत ओरडत बसायचं. आम्हाला कोणी मदत करतं का आणि आम्हाला कोणी मदत करतं का. त्यापेक्षा आपलं आधीपासूनच सावध राहायचं बाई. हा आधीपासूनच रुपया व्यवस्थित ठेवायचा जोडून आपला. असं यांच्यावर निवडून जमत असते का. बरं जाऊ दे. घेते मी उरकून माझं. काय कोणाला किती सांगितलं तरी थोडे आपलं ऐकणार आहेत. जाऊ दे मरू दे. आई मला 5,000 रुपये पाहिजे दे ना ग. आणि एवढे पैसे कशाला पाहिजेत तुला. फटाके आणा एवढेच फटाके आणतो का. काय गरज नाही एवढेच फटाके आणायचे. थोड्याच पैशाचे आण. हा काय पटत रे तुम्हाला ते फटाके वाजवायला. किती का बाई आवाज चालवतो त्याचा माहिती बाहेर डोकं उठत आहे जसं. नाहीतर काय उलशेकच आण. माणूस उत्सव स्वयंपाकाला लागला का नाही त्याचा फटाकड्याचा ठळठळ बारच चालवतो बाई. माय पार कानाला पार जसं पार हादरे बसायचे राहते त्या फटाकड्यांनी. काय नाही फटाकडे नको आणू. उलशेकच आण. नको तिथं पैसे घालायला पाहिजे तुम्हाला नुसते. कमवून बघा मग कळण कसं काय होतंय. बाप जाते ना कामाला तिथं दिवसभर मर काम करायचे आणि तुम्हाला इथं फटाकड्याला पैसे पाहिजे 5,000. लय हुशार आहे तू. हा असला लाड नाही चालायचं बाबा. इथं खायचा प्यायचा लाड व्यर्थ लाड नाही अजिबात. सांगून ठेवते आधीच. क्या इतना बुरा